मित्रांनो, मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत ChatGPT किंवा Geminiमध्ये जाऊन एकदा तरी असं विचारलं असेल, की कोणता स्टॉक घेऊ किंवा कोणता म्युच्युअल फंड घेऊ. मित्रांनो, हे टेम्प्ट होणं साहजिक आहे. परंतु तरीसुद्धा एआयमधून जर तुम्ही फायनान्शियल ॲडवाईस घेत असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि आज या व्हिडिओमध्ये ॲज अ बिगिनर तुम्ही एआय कसं वापरू शकता तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी, ट्रेडिंगसाठी, म्युच्युअल फंड बायिंगसाठी, पोर्टफोलिओ मॅनेजमेंटसाठी, ते आज आपण इथे सविस्तर उदाहरणासहित बघणार आहोत. एवढंच नव्हे तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 25 असे प्रॉम्प्ट्स देणार आहे, जे वापरून तुम्ही तुमचा कंप्लीट फायनान्शियल एनालिसिस आणि इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स पण त्याच्यामध्ये घेऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की एआय हे एक टूल आहे आणि त्या टूलला आपल्याला डिसिजन मेकिंग टूल म्हणून वापरण्याच्या ऐवजी आपल्याला रिसर्च असिस्टंट म्हणून वापरायचे. बऱ्याच वेळेला असं होतं की जेव्हा तुम्ही एआयला विचारून एखादं फायनान्शियल डिसिजन घेता त्यावेळेला फेल्युअर येतं. फेल्युअर येण्यामागचं कारण काय आहे की एआय जे आहे ते टूल अतिशय कॉन्फिडेंटली खोटं बोलू शकतं आणि हॅल्युसिनेट होतं. म्हणजेच काय, कधी-कधी त्याला कळत नाहीये की मी काय सांगतोय. आणि त्यामुळे एआयचा वापर आपण काळजीपूर्वक घेतला पाहिजे. डायरेक्ट डिसिजन घेण्याचा शॉर्टकट जो आहे तो तुम्ही एआयकडून वापरू नका. एआय वापरण्याचा एक अतिशय चांगला पद्धतशीर मार्ग आहे, तो आता आपण बघूया. मित्रांनो, एआय इज व्हेरी गुड ॲट प्रोसेसिंग डेटा आणि त्यामुळे आपण त्याला एक रिसर्च असिस्टंट म्हणून वापरणार आहोत. कसं वापरायचं? त्यातली पहिली यूज केस इथे बघूया. पहिली यूज केस आहे बॅक टेस्टिंग युअर स्ट्रॅटेजीज. तुम्ही जे काही लॉजिक वापरून किंवा जी काही स्ट्रॅटेजी वापरून तुमचे डिसिजन्स घेणार आहात, ते डिसिजन्स किंवा ती स्ट्रॅटेजी योग्य आहे की नाही हे टेस्ट करून बघू शकता आणि याच्यासाठी तुम्ही एआय वापरू शकता. उदाहरणार्थ इथे मी काही प्रॉम्प्ट्स पण दिलेले आहे. प्रॉम्प्टचं एक टेम्प्लेट दिलेलं आहे आणि हे डॉक्युमेंट पण मी तुम्हाला देणार आहे प्लस ॲडिशनल प्रॉम्प्ट्स पण देणार आहे. तर इथे बघा प्रॉम्प्टची टेम्प्लेट बनवलेली आहे. ॲक्ट ॲज अ क्वांटिटेटिव्ह ॲनालिस्ट. आपण एआयला सांगतोय की तू एक ॲनालिस्ट म्हणून काम कर. एक स्ट्रॅटेजी मला टेस्ट करायची, त्याची बॅक टेस्टिंग कर. म्हणजे ती जर वापरली असती तर कशाप्रकारे फरक पडला असता ते मला वापरून दाखव आणि त्याच्यासाठीचे स्ट्रॅटेजीचे रूल्स मी सांगितलेले आहेत आणि वर सांगितलंय की मॅक्सिमम विन लॉस पर्सेंटेज, CAGR या स्ट्रॅटेजीमध्ये किती असला असता हे तुम्हाला चेक करून सांग. म्हणजेच काय, तुमचा निर्णय घेण्यामागची जी स्ट्रॅटेजी आहे ती आधी आपण डिस्कस करायची आणि ती बरोबर आहे की नाही हे एआयला विचारायचं. त्याचं एक एक्झाम्पल इथे देतो. हे एक्झाम्पल मी पूर्ण पहिल्यांदा प्रॉम्प्ट कॉपी करून घेतो. आत्ता उदाहरणासाठी आपण जेमिनाय वापरणार आहोत, पण तुम्ही कुठलाही एआय टूल वापरू शकता. जसं ChatGPT असेल, परप्लेक्सिटी असेल, जेमिनी असेल, क्लॉड असेल, ग्रॉक असेल. ठीक आहे. तर मी आता इथे हा प्रॉम्प्ट आणून पेस्ट केला. आणखीन एक लाईन फक्त इथे पेस्ट करतो जी या प्रॉम्प्टमध्ये नाही आहे, की आपल्याला काय पाहिजे. ओके. हा प्रॉम्प्ट समजवतो आधी तुम्हाला. आपण काय सांगतोय, की मी एक स्ट्रॅटेजी टेस्ट करतोय, ज्याच्यामध्ये मी 21 डे मूव्हिंग ॲव्हरेजचा जेव्हा 200 डे सिंपल मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉसओव्हर होतो, म्हणजे क्रॉसओव्हर स्ट्रॅटेजी आहे. तर जेव्हा हे मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओव्हर स्ट्रॅटेजी काम करते, त्यावेळेला मी स्टॉक निफ्टी 50चे घेण्याचं ठरवलंय. ठीक आहे. तर आता तू ही स्ट्रॅटेजी टेस्ट कर मागच्या 3 वर्षांसाठी आणि मला सांग माझी स्ट्रॅटेजी बरोबर आहे की नाही. ठीक आहे. तर हा मी प्रॉम्प्ट दिला आणि बघा आता जेमिनाय याचा एनालिसिस करेल. या अनुषंगाने ती स्ट्रॅटेजी माझी बरोबर आहे की नाही ते तो व्हेरिफाय करून मला सांगेल. उदाहरणार्थ स्ट्रॅटेजीचा मागच्या 3 वर्षाचा बॅक टेस्ट अप्रॉक्सिमेशन करून सांगितले आहे. वेगवेगळे पॅरामीटर जे आपण विचारलेले ते पॅरामीटर दिले. उदाहरणार्थ CAGR जर माझी स्ट्रॅटेजी वापरली असती तर मॉडरेट CAGR मिळाला असता आणि ती स्ट्रॅटेजी न वापरता फक्त बाय अँड होल्ड वापरलं असतं, तर मात्र मला हाय रिटर्न्स मिळाले असते. म्हणजे माझी स्ट्रॅटेजी युजफुल आहे का? नाही आहे. मॅक्स ड्रॉडाउन म्हणजेच की जास्तीत जास्त किती खाली माझा पोर्टफोलिओ आला असता, तो सिग्निफिकंटली लोअर झाला असता, सिग्निफिकंटली खाली आला असता, परंतु बाय अँड होल्ड स्ट्रॅटेजीमध्ये तो हायर राहिला असता. विन लॉस रेशिओ, सो लो विन लॉस रेशिओ आहे आणि इथे विन लॉस रेशिओच नाही आहे, कारण मी बाय आणि होल्ड केले, सेल केलेलाच नाही. जर तुम्हाला लक्षात आलं ही स्ट्रॅटेजी मी ॲज इट इज वापरली असती, तर मला कदाचित पुढे जाऊन त्रास झाला असता किंवा नुकसान सहन करावं लागलं असतं. पण ही स्ट्रॅटेजी जेव्हा 3 वर्षासाठी मागच्या बॅक टेस्ट केली, तेव्हा मला कळलं की ही स्ट्रॅटेजी काम करणार नाही आहे. त्यापेक्षा मी स्टॉक घेऊन ठेवून दिले, तर मी जास्त त्याच्यामध्ये कमावेन. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला स्ट्रॅटेजीज वापरता येतात. त्याचे पण डिटेल्स तुम्हाला भरपूर शिकता येतात. तर हा आपला पहिला मार्ग आहे स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंगचा. एआय वापरण्याचा आणखीन एक चांगला मार्ग आहे आणि तो म्हणजे शिफ्ट फ्रॉम व्हॉट टू व्हाय. म्हणजे मी आता काय करू
हे विचारण्याच्या ऐवजी मी हे का करू असं विचारणं आस्किंग विथ व्हाय. ओके. आणि त्याच्यासाठी पण मी प्रॉम्प्ट टेम्पलेट दिलेली आहे आणि इथे मी एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे. एक कंपनी आहे ज्याचं आपल्याला लाँग टर्म एनालिसिस करून घेऊया आणि बेसिकली त्या कंपनीमध्ये मी इन्व्हेस्ट केलं असतं, तर मी का केलं असतं किंवा का करू त्याच्या मागची कारणं काय आहेत हे आपण विचारतो आहोत. ठीक आहे. तर मी इथे डेटा हा प्रॉम्प्ट कॉपी केला, एक नवीन चॅट ओपन करतोय. पुन्हा तो प्रॉम्प्ट मी इथे पेस्ट केला आणि एक कंपनीचं एखादं नाव देऊया. ठीक आहे. आय एम अॅनालायझिंग अ कंपनी म्हणण्यापेक्षा आपण त्या कंपनीचं इथे नाव देऊया. कुठली रँडम कंपनी घेतोय, कुठले रेकमेंडेशन नाही आहे. ओके. आय एम अॅनालायझिंग से नेस्ले इंडिया स्टॉक फॉर इट्स लाँग टर्म ग्रोथ पोटेन्शियल. तर मी एक उदाहरण म्हणून नेस्ले घेतो आणि मग मला त्याचे ऑपरेटिंग कॅश फ्लो जो आहे, ओके. सॉरी, इथे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं एक्झाम्पल आहे, तर मी एखादी मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी घेतो. से मारुती घेऊया आपण. मारुती इंडस्ट्रीज. ओके. मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. तर आपण त्याचं कॅश फ्लो एनालिसिस करायचं आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधल्या कंपन्या जर मला निवडायच्या असतील, तर मी काय विचार करू, कुठले पॅरामीटर्स चेक करू आणि त्यासोबत व्हॉट आर द लीडिंग इंडिकेटर्स. लीडिंग म्हणजे जे मला सांगतायत, की पुढे जाऊन या कंपनीचा बिझनेस चांगला होणार आहे की खराब होणार आहे. हे मला आत्ताच ओळखायचं असेल, तर कुठले पॅरामीटर मी चेक करू? तर त्याच्यासाठी हा आपला प्रॉम्प्ट आहे आणि हा प्रॉम्प्ट मी एंटर केला बघा. मारुती इंडस्ट्रीजचा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा एनालिसिस आपल्याला इथे ऑपरेटिंग कॅश फ्लो एनालिसिस मिळतं. ठीक आहे. तर बघा, फंडामेंटल ड्रायव्हर ऑफ ऑपरेटिंग कॅश फ्लो. एखाद्या कंपनीचा ऑपरेटिंग कॅश फ्लो बघून आपण कशा प्रकारे निर्णय घेऊ शकतो. सो इन्व्हेंटरी व्हेलॉसिटी चेक करू शकतो, डेज, हे सगळे पॅरामीटर्स तुम्हाला त्या कंपनीच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये शोधायचे आहेत किंवा इंटरनेटवर शोधायचे. उदाहरणार्थ डेज इन्व्हेंटरी आउटस्टँडिंग, किती दिवसांची आउटस्टँडिंग आहे. त्यानंतर DSO, किती दिवसांचं त्यांचं सेल्स आउटस्टँडिंग आहे, कलेक्शन बाकी आहे. किंवा पेमेंट लिव्हरेज, डेज पेएबल आउटस्टँडिंग, किती दिवसांचं आउटस्टँडिंग त्यांना पेएबल आहे आणि ऑपरेशनल मार्जिन. सो हे पॅरामीटर्स जर मी चेक केले, तर त्यानुसार मला कळेल की हा स्टॉक पुढे जाऊन चांगला करणार आहे की नाही, मॅन्युफॅक्चरिंग कॅटेगरीमधला. ओके. त्यानंतर मी काय चेक करायचं ते पण इथे दिलेलं आहे. श्रिंकिंग कॅश कन्व्हर्जन सायकल, एक कॉन्सेप्ट असतो कॅश कन्व्हर्जन सायकल. तो जर वर्षानुवर्ष कमी होतोय, याचा अर्थ त्या कंपनीचं इट इज अ स्ट्रॉंग इंडिकेटर ऑफ ऑपरेशनल एफिशियन्सी. याचा अर्थ त्या कंपनीचा परफॉर्मन्स दिवसेंदिवस सुधारत चाललेला आहे. लवकरात लवकर कॅश कन्व्हर्जन होत आहे. ओके. किंवा ग्रोथ इन प्री बुकिंग इन ॲडव्हान्स ऑर्डर. सो तुम्हाला अॅन्युअल रिपोर्टमध्ये प्री बुकिंग मिळेल आणि जर प्री बुकिंग आहे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये, याचा अर्थ त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगला काम आहे आणि याचा अर्थ पुढे त्याचं फ्युचरमध्ये प्रॉफिटमध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं. त्यानंतर कपॅसिटी युटिलायझेशन इम्प्रूव्ह झालंय का? एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा जो प्लांट आहे, तो समजा पूर्ण वेळ काम केलं त्यांनी, 3 शिफ्ट 30 दिवस महिन्याचे काम केलं, तर जेवढं प्रोडक्शन काढेल ते 100% कपॅसिटी झाली. सो त्या प्लांटची किती पर्सेंट कपॅसिटी सध्या युटिलाइज होते? 70% होते का? 80% होते का? तर यावरून आपल्याला कळेल की त्यांच्याकडे किती ऑर्डर्स आहेत आणि कशाप्रकारे ते पुढे फ्युचरमध्ये प्रॉफिटमध्ये कन्व्हर्ट होणार आहे. त्यानंतर रिडक्शन इन डिफेक्ट रेट्स, वॉरंटी रिझर्व्ह, जे प्रोडक्शन क्वालिटी चांगली आहे का, की खूप सारे डिफेक्ट्स येतात प्रोडक्शनमध्ये, दॅट यू कॅन चेक. कॅपिटल एक्सपेंडिचर किती होत आहेत, जास्तीत जास्त नव्या मशिनरीज आणणं, नवे प्लांट्स उभारणं, यावर किती खर्च करते कंपनी, हे पण फ्युचर प्रॉफिटचं किंवा फ्युचर रेव्हेन्यूचं एक लक्षण आहे, की जर कंपनी कपॅसिटी वाढवते याचा अर्थ त्यांच्याकडे फ्युचरमध्ये ऑर्डर एक्सपेक्टेड आहेत. तर हा अशा प्रकारचा एनालिसिस आपल्याला डिटेलमध्ये करता आलाय बघा, की मी काय चेक करू. ओके. व्हाय आय शुड बाय. आणि हे आपली दुसरी यूज केस होती, ज्याच्यासाठी आपण AI वापरणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या यूज केसकडे जाऊया. माझी फेव्हरेट आहे रिसर्च अँड एनालिसिस. तर मोठे जे ॲन्युअल रिपोर्ट्स असतात, ते ॲन्युअल रिपोर्ट्स आपल्याला वाचायला कंटाळा येतो किंवा बरेच लोक वाचतच नाहीत. पण यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. आता सध्या जर तुम्ही बघितलं, ऑलमोस्ट सगळ्या AI टूल्समध्ये इथे प्लसचं चिन्ह दिसतंय. यू कॅन अपलोड फाईल. तर इथे तुमचा ॲन्युअल रिपोर्ट त्या कंपनीचा अपलोड करा आणि मी दिलेला प्रॉम्प्ट जो आहे समरायझेशन प्रॉम्प्ट, तो ॲड करा, की मला या ॲन्युअल रिपोर्टची समरी काढून दे. त्याच्यामध्ये या कंपनीमध्ये टॉप 3 रिस्क कुठल्या आहेत, टॉप 3 ग्रोथ अपॉर्च्युनिटीज कुठल्या आहेत, सध्याच्या करंट कॅपिटल अलोकेशन स्ट्रॅटेजी मॅनेजमेंटची कशी आहे. सो मी दिलेला पैसा कंपनी कशाप्रकारे वापरणार आहे. तर
हा तुम्ही समरायझेशन प्रॉम्प्ट वापरू शकता. दुसरा आहे कंपॅरिझन प्रॉम्प्ट. तुम्ही कंपनी ए आणि कंपनी बी दोघांचीही ॲन्युअल रिपोर्ट अपलोड करा आणि हा कंपॅरिझन प्रॉम्प्ट देऊन मग चेक करा, की या दोघांमधली कुठली चांगली आहे, इन्व्हेस्टेबल आहे. त्याच्यानंतर चॅलेंज थिसिस. एखाद्या कंपनीमागे घेण्यामागे तुमचं काहीतरी एक रिझन असेल, तुमचं काहीतरी थिसिस असेल. ते रिझन पण तुम्ही टेस्ट करून घेऊ शकता. आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या निर्णयाकडे येऊ शकता. डायरेक्ट निर्णय इथून न घेता निर्णयाकडे येण्यासाठी मदत तुम्ही एआयकडून घेऊ शकता. ही झाली तिसरी यूज केस. आणि चौथी आणखीन एक यूज केस आहे, ती आहे सेक्टर स्पेसिफिक एनालिसिस. म्हणजेच काय, की तुम्ही जसं मगाशी आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा एनालिसिस केला, त्याचप्रमाणे तुम्ही ज्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात, ते सेक्टर निवडण्यासाठी किंवा त्या सेक्टरचा एनालिसिस करण्यासाठी कोणते पॅरामीटर आपण चेक करावे. तर त्यासाठी पण मी एक डिटेल प्रॉम्प्ट लिहून दिलेला आहे आणि हा बँकिंगचा आहे. तुम्ही फक्त हे बँकिंग सेक्टर काढून त्याच्या जागी तुम्हाला जे सेक्टर पाहिजे ते ॲड करा. त्याची टेम्पलेट पण मी इथे दिलेली आहे. ठीक आहे. तर मी हा पूर्ण प्रॉम्प्ट इथे कॉपी केला. जेमिनीमध्ये गेलो आणि जेमिनीला सांगितलं, की मला बँकिंग सेक्टरचा जर एनालिसिस करायचं आहे, तर कुठले असे 5 टॉप पॅरामीटर्स आहेत, जे मी प्रत्येक कंपनीत चेक केले पाहिजेत बँकिंगच्या बिफोर आय इन्व्हेस्ट. तर बँकिंगसाठी नेट इंटरेस्ट मार्जिन सांगितलं आहे, नॉन परफॉर्मिंग ॲसेट रेशिओ सांगितला आहे, कॉमन इक्विटी टियर CET1 रेशिओ सांगितला आहे. त्यानंतर लोड टू डिपॉझिट रेशिओ आणि रिटर्न ऑन असेट रेशिओ. जर हे सगळे रेशिओ मी चेक केले, तर मला त्या सेक्टरमधली कुठली कंपनी चांगला परफॉर्म करते आणि का करते, हे एक्झॅक्टली शोधता येईल. म्हणजेच काय, माझ्या निर्णयाला एक बॅकिंग मिळेल, माझ्या निर्णयाला एक कॉन्क्रीट असं पाठिंबा मिळेल, की येस, मी जे करतोय ते बरोबर आहे किंवा मी जे करतोय ते चुकीचा. तर हे जे वापर आहेत मित्रांनो, हे खरे वापर आहेत एआयचे तुमच्या इन्व्हेस्टिंग जर्नीमध्ये. आता काही गोष्टी आहेत ज्या एआय खूप चांगल्या करू शकतो, पण काही गोष्टी आहेत ज्या एआयला नाही करता येत, त्या आपण बघूया. उदाहरणार्थ, एआय इज गुड ॲट एआय एक्सेल्स ॲट स्कॅनिंग थाउजंड्स ऑफ रिपोर्ट्स. कितीही पानं द्या, किती रिपोर्ट्स द्या, एआय त्याचा ॲनालिसिस करून तुम्हाला देईल. अंडरस्टँडिंग युअर पर्सनल लाईफ गोल्स ऑर फिअर्स, यामध्ये एआय एक्सेल करणार नाही. इथे थोडे मागे पुढे झाले पॉईंट्स, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करताना बरोबर करतो. सो तुमचे पर्सनल लाईफ गोल्स काय आहे, हे एआयला समजेल का? तर नाही समजणार. पण एआयला कॉम्प्लेक्स डेटा काढून त्याच्यामधून करेक्शन करता येईल. ओके. तर एआय डेटा ॲनालिसिस करेल, एआय रिपोर्ट्स वाचून देईल तुम्हाला. एआय तुम्हाला प्रेडिक्टिंग ब्लॅक स्वॉन इव्हेंट्स एआय करू शकणार नाही. म्हणजे काही युद्ध होणार आहे किंवा कोविडसारखे इश्यूज येणार आहेत, तर ते ऑब्व्हियसली ना माणसाला सांगता येणार, ना एआयला सांगता येणार. ओके. एआय कॅन हेल्प यू टू स्टे ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे एआयला ना ग्रीड आहे, ना पॅनिक आहे, त्याला ना भीती आहे, त्याला इमोशन्स नाही आहेत आणि त्यामुळे तो ऑब्जेक्टिव्ह उत्तरं देऊ शकतो, जी आपल्या मनाला देता येत नाही. बऱ्याच वेळेला आपण बायस असतो, बऱ्याच वेळेला आपला मनामध्ये एका ठिकाणचा झुकाव असतो. एखादी कंपनी आवडते, एखादा स्टॉक आवडतोय, तर आपण त्या बाजूने निर्णय घेण्यासाठी भावनिकदृष्ट्या डिपेंडंट असतो. परंतु एआय मात्र भावनिकदृष्ट्या न्यूट्रल असतो आणि त्यामुळे तो त्याचा फायदा आहे. परंतु तुमचे जर का इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉसेस झाले, तर त्याची जबाबदारी एआय घेत नाही. त्याची जबाबदारी ह्युमन्सला म्हणजे आपल्यालाच घ्यायची आहे. आणि म्हणून काही गोष्टी एआय करू शकतो, त्या त्याच्याकडून करून घ्या. काही गोष्टी एआय नाही करू शकत, त्या आपणच स्वतःहून करायच्या आहेत. एआय वापरताना बऱ्याच वेळेला लोक काही महत्त्वाच्या चुका पण करतात. त्या चुका टाळण्यासाठी मी एक इथे चेकलिस्ट बनवलेली आहे, की एआय बरोबर काम करताना काय गोष्टी करू नये. पहिली गोष्ट, तुमची प्रायव्हसी प्रोटेक्ट करा. कधीही तुमचा पर्सनल फायनान्शियल डेटा, स्पेशली तुमचा पॅन नंबर, बँक अकाउंट डिटेल्स किंवा पोर्टफोलिओचे स्क्रीनशॉट्स ते एआयला द्यायला अव्हॉइड करा. जरी स्क्रीनशॉट्स तुम्ही दिले, तर त्यात कुठेही तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचं आयडेंटिफिकेशन दिसणार नाही, याची काळजी घ्या. ओके. तर हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरं, व्हेरिफाय एव्हरीथिंग. एआयने दिलंय म्हणून ते खरंच आहे असं नाही. कुठलंही एआय टूल वापरा, खाली लिहिलेलं असतं, की दिस टूल कॅन मेक मिस्टेक्स. आणि त्यामुळे कधीही 100% एआयच्या इन्साईट्सवर अवलंबून राहू नका. ते व्हेरिफाय करून घ्या. जे ऑफिशियल साइट्स असतील NSEच्या, BSEच्या, त्याच्यावर. प्रॉम्प्ट मास्टरी करा, कारण कशाप्रकारे तुम्ही विचारता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला 25 वेगवेगळे प्रॉम्प्ट्स असलेलं एक चीट शीट पण इथे देतो आहे. तर ही चीट शीट जी आहे, या चीट शीटमध्ये आपण 5 वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कशाप्रकारे ॲनालिसिस करू शकता. पहिला फंडामेंटल ॲनालिसिस आहे,
दुसरा टेक्निकल अनालिसिस आहे, तिसरा मॅक्रो आणि थीमॅटिक रिसर्च आहे, चौथं तुमच्या पोर्टफोलिओ कंप्लीट मॅनेजमेंटसाठी आणि तुमच्या पोर्टफोलिओची रिस्क इव्हॅल्युएट करण्यासाठी प्रॉम्प्ट्स आहे आणि शेवटचा डिसिजन घेण्यासाठीचे प्रॉम्प्ट्स आहेत. प्रत्येक कॅटेगरीमध्ये मी 5-5 प्रॉम्प्ट्स ॲड केलेले आहेत. तर हे पूर्ण प्रॉम्प्ट्स जे आहेत ते तुम्हाला डाउनलोड करता येतील. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सो ही प्रॉम्प्ट चीट शीट जरूर वापरा. त्यासोबत मित्रांनो, की तुम्हाला एक्झॅक्टली स्टॉक निवडण्यापासून त्याचा कंप्लीट अनालिसिस करण्यापासून पूर्ण डिसिजन प्रोसेस जर एआयमधून किंवा ChatGPTमधून शिकून घ्यायची असेल, तर त्याच्यासाठी एक सोप्पा 3 तासाचा कोर्स जो आहे त्याचं रेकॉर्डिंग पण आम्ही तुम्हाला देतोय. फक्त ₹99 हे अवेलेबल आहे. त्याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर जर तुम्हाला आणखीन खोलात जाऊन कंप्लीट स्टार्ट टू एंड डिसिजन घ्यायचं असेल ChatGPT किंवा एआय टूल्स वापरून, तर त्याच्यासाठीचा हा कोर्स मराठीत आहे. तो नक्की तुम्ही शिका. त्यानंतर या चेकलिस्टमध्ये एक चौथी महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे अंडरस्टँड लॉजिक. एआयकडून बरेच टूल्स तुम्हाला मिळतील. एआय टूल्स जे तुमचा पर्सनल फायनान्स मॅनेज करून देतील, तुम्हाला रेकमेंडेशन देतील, तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्स करून देतील. परंतु कधीही त्याच्यावर डायरेक्टली डिपेंडंट राहू नका. ओके. अल्टिमेटली जो काही डिसिजन घ्यायचा आहे, तो डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे. कधीही एआय डिसिजन्सवर डायरेक्टली डिपेंडंट राहू नका. सो मित्रांनो, हे आहे एआय टूल्स किंवा एआय यूज फॉर बिगिनर्स फॉर स्टॉक रिसर्च और मार्केट रिसर्च. लक्षात घ्या, एआय एक छान टूल आहे. जगात सगळीकडे वापरलं जातं आहे. ऑलमोस्ट आता जो 40% ते 50% पर्यंतचे एआय अडॉप्शन फायनान्समध्ये ऑलरेडी झालेलं आहे. सो तुम्ही जे काही आता जे काही फायनान्स टूल्स वापरताय, ऑलमोस्ट सगळे एआय वापरत आहे. परंतु तुम्हाला तुमचा निर्णय घेताना स्वतःहून घ्यायचा आहे. याच्यापुढे जेव्हा तुम्ही एआय वापरायला लागाल, कधीही कोणता स्टॉक घेऊ विचारू नका. तर मी जे करतोय ते का करू? ते बरोबर आहे का? चुकीचं आहे का? अशा प्रकारचा ॲनालिसिस करण्यासाठी एआय वापरा आणि आय एम शुअर तशा प्रकारे जर तुम्ही एआय वापरला, तर तुम्हाला कन्व्हिक्शन येईल. तुम्हाला खात्री पटेल, की माझा निर्णय बरोबर आहे आणि मग तुम्ही तो ट्रेड किंवा ती इन्व्हेस्टमेंट लाँग टर्म किंवा शॉर्ट टर्म ज्या प्रकारची असेल, करू शकता, विश्वासाने करू शकता. थँक यू अँड ऑल द बेस्ट.